तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपण आज चर्चा करणार आहोत, पण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्हा प्रेक्षकांनी काय मतं व्यक्त केलेली आहेत, काय प्रतिक्रिया दिली आहेत आपण पाहूया. मीडिया सेंटरला जाऊ. आजच्या प्रतिक्रिया पाहतोय. एक्सपोस्टवरनं शेख जब्बार यांनी म्हटलेलं आहे, मतचोरी हा विषय जर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी आला असता तर कदाचित आज भाजप केंद्रात आणि राज्यामध्ये सत्तेत नसून विरोधी पक्षात असते. एक्सवरून पुढची पोस्ट आहे गोपाळ दंडगव्हाळे यांची. मतदाराला माहित आहे की जनतेचा विश्वास चोरीने नाही तर कामगिरीने मिळवावा लागतो आणि ही मतचोरी नाही, मतदारच विरोधकांपासून मते चोरून नेतो. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया प्रसाद ढेपे यांची आहे. ठरायलाच पाहिजे, भ्रष्टाचारी जमाव पार्टी जर विकासासाठी काम करते मग मतदानाचे नेमके आकडे का देत नाही, नुसती ओरबाडून सत्ता मिळवायची, असं प्रसाद यांचं मत आहे. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया सतीश देशपांडे यांची आहे. निवडणुकीमध्ये कामाचा अजेंडा महत्वाचा असतो, सोशल मीडियामध्ये खोट्या बोंबा मारून काही उपयोग नाही. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया अरुण मांडवे यांची आपण पाहतोय. अजिबात नाही, चौकीदार ही चोर हे सारखाच, याचाही बँडबाजा वाजेल. जनतेला पुरावा हवा, एका तरी मताची चोरी आणि ते भाजपला गेले सिद्ध करू शकलेले नाहीत. फेसबुकवरनं उल्हास राऊत म्हणतायत, या मुद्द्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फरक पडणार नाही, पण 2029च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नक्की पडेल. नक्कीच मतचोरी हा मुद्दा प्रभावी ठरेल, त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होईल. सोपान सपकाळ यांनी फेसबुकवरनं प्रतिक्रिया दिली. इन्स्टाग्रामवरची पुढची प्रतिक्रिया रौनक अटके यांची आहे. मतचोरी होऊ शकत नाही, हे सर्व विरोधकांचं काम आहे. इन्स्टाग्रामवरनं लोकेश म्हणतायत, ज्यांची सरपंच व्हायची लायकी नाही ते 1.5 लाखाच्या वरती मतं घेऊन आमदार झाले, म्हणजे मतदान चोरी तर झालीच आहे. तर अशा विविध प्रतिक्रिया आहेत सर्वसामान्यांच्या. आता आपण